जर का प्राचीन वाङ्मय जर बघितलं, हां, हां. तर वेदामध्ये विशेषतः ऋग्वेदामध्ये हं, हं. अ, ब्रह्मणस्पती सूक्त आहे हं, हं. आणि ब्रह्मणस्पती सूक्तामध्ये हं, हं. असं म्हटलेलं आहे, हं, हं. की "ओम गणानां त्वां गणपतीं हवामहे हं. कविं कवीनां उपमश्रवस्तु हं, हं. ज्येष्ठराजः ब्रह्मणः." हं, हं, आता हं. हा ब्रह्मणस्पती हं, हं. म्हणजेच गणपती आहे. होय. हां. परंतु त्यावेळेला त्याला ब्रह्मणस्पती असं म्हटलं जात हं, असे. हं. त्यानंतर आपण जर बघितलं, हं, हं. तर शुक्ल यजुर्वेदात सुद्धा हं, हं. अ, ब्रह्मणस्पतीचा उल्लेख आहे होय. आणि तो सुद्धा ओम गणानां त्वां गणपतीं हवामहे प्रियाणां त्वां प्रियपतीं हवामहे हां, निधीनां त्वां निधिपती हवामहे हां, वसो मम. हां, आता वसो मम हां. म्हणजे माझ्या ठिकाणी तू वास वास कर. कर. हां, हां, हां. मी तुला दुसरं आसन देत नाहीये. अच्छा. मी कोणतं आसन? हां, हां. माझ्या हृदयात तुला आसन दिलेलं हां, आहे हां, हां. आणि त्या ठिकाणी तू विराजमान हो, हो. असं शुक्ल यजुर्वेदात या ब्रह्मणस्पतीला म्हटलेलं आहे. बरोबर. पराशर ऋषींनी हां, त्या ब्रह्मणस्पतीला गणेश्वर हां. असं नाव दिलंय आणि हा गणानां त्वां गणपती, गणपती हा शब्द आहेच. हां, हां. तो गणांचा स्वामी आहे. हं, हं. कवींचा म्हणजे श्रेष्ठ असं अ, व कवींचा कवी असा हं, तो हं, आहे हं, हं. आणि त्यामुळे हं, असा हा गणपती हं, हं. प्राचीन काळापासून, हां. वेद काळापासून आहे. हो. आता त्यानंतर जर आपण बघितलं, हां, तर हां. उपनिषदात सुद्धा हां. त्रिपुरतापिनी नावाचं जे उपनिषद आहे, होय. ते तर त्याच्यात गणेश स्तुतीच सगळे आहे. हां, हां, हां. आणि या उपनिषदात सुद्धा आपल्याला दिसेल, की उपनिषदातून सुद्धा हां. गणपतीचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. होय. हां. त्यानंतर आपण बघितलं तर रामायणात तर वाल्मिकी ऋषींनी संबंध गणपतीची स्तुतीच सुरुवातीला केलेली होय. आहे. हां, हां. आणि महाभारतात तर आपल्याला माहिती आहे, की त्यांनीच दिलंय. व्यास हां, महर्षींनी हां. त्यालाच गणेशालाच लेखन करायला हो, बोलावलं हो, हो. आणि गणेशाची अट त्याप्रमाणे व्यास महर्षींची अट हां. आणि ते जुळून आलं बरोबर. आणि जवळ-जवळ 22,000 श्लोक हे 8,000 सॉरी 8,800 श्लोक हं, हं. हे व्यास महर्षींनी जे लिहिले ते महाभारतातले हं, हं. सगळे लेखनाचं काम गणेशाने लिहिलेलं गणेशाने आहे. केलेलं आहे. बरोबर. आणि यानंतर हां, पुराण काळामध्ये हां, हां. पुराणामधून गणेशाचे हो, उल्लेख आलेले आहेत. गणेश पुराण आहे हां, हां. आणि मुद्गल पुराण आहे. बरं.